नमस्कार मित्रांनो, राज्यात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर असले तरी नवी मुंबई महापालिकेत मात्र हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना रंगला असताना गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंवर टीका केली आहे। भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे पण बेपत्ता करेन, असे खुले आव्हान गणेश नाईक यांनी शिंदे यांना दिले आहे। दरम्यान वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदे सेनेचे नेते यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप तसेच टीका टिप्पणी सुरू आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात सुरू केलेल्या नवी मुंबई नव सरकार या प्रचाराला नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं असल्याचं जोरदार प्रत्युत्तर भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी भरसभेमध्ये केले आहे। ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही, केंद्रीय नेतृत्वाने रोखले नसते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखवले असते, असा दावाही नाईक यांनी यावेळी केला। गेल्या 5 वर्षात प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही नाईक यांनी यावेळी म्हणाले होते। गणेश नाईक यांनी केलेल्या विधानामुळे शिंदेंच्या सेनेत अस्वस्थता पसरली असतानाच गणेश नाईक यांनी आता पुन्हा एकदा शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांच्याशी माझे काही वैयक्तिक मतभेद नाही, पण एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी, घोडे फरार करेन, पण तुम्ही गणेश नाईकांना हलक्यात घेतले ना। तुमच्या आधी मी येथे 3 वेळा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। तुमच्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली, त्यात आम्हाला विचारले देखील नाही। हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता, पण त्यात काहीतरी अटी होत्या। गणेश नाईकांना हलक्यात घेतलं ना आणि भाजपने मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल, असे गणेश नाईक म्हणाले। एकंदरीतच गणेश नाईक यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।